बनवणार आहे नाश्ता चपातीचे पोहे। चला आता सगळ्यात आधी कढई तापवून घेऊया आपण। चला सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया। चांगले शेंगदाणे भाजून घेऊया आपण खरपूस आपले। चला आता आपण तेल टाकूया 2 चम्मच। चला आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण आता मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकूया अर्धा चम्मच। त्याच्यानंतर लगेच कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता तडतडला लगेच आपला कांदा टाकूया। मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, आणि मिरची पण लगेच टाकूया। आता आपण याला फ्राय करून घेऊया थोडासा ब्राऊन होईपर्यंत। शेंगदाणे, कांदा, राई, जिरे चांगलं परतून घ्यायचं। आता आपण कांदा झालाय आपला, आता याच्यात हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकूया। मी अर्धा चम्मच हळद टाकलाय, अर्धा चम्मच लाल तिखट टाकते आणि मीठ टाकते थोडंसं। त्याला पहिले परतून घेऊया, मग मीठ टाकूया। आता थोडंसं मीठ घालूया आपण। आता चांगलं याला परत एकदा हलवून घेऊया। याला एक हलवून घेतलं ना, मग आपण चपातीचा चुरा टाकूया। आता हे माझ्याकडे शिळ्या चपात्या होत्या, मी नाही का ह्याला मिक्सरमध्ये काढून घेतले। 2-3 चपात्या होत्या, असं पाणी शिंपायचं आणि 5 मिनिटं ठेवायचं। चला तर आपण हे चपातीचा चुरा याच्यामध्ये टाकून देऊया। आता आपण चांगलं याला एकत्र करूया। ही चपातीचे पोहे खूपच चांगले लागतात, आमच्या घरात नेहमी बनतात, सगळ्यांना खूप आवडतं। चला आता आपले पोहे झालेले आहे, आता आपण डिश मध्ये काढून घेऊया। आपले रेडी झाले चपातीचे पोहे। एकदा तुम्ही ट्राय करा आणि कसे झाले ते मला सांगा कमेंट मध्ये। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।